तर वाशिम जिल्ह्यातही सलग चौथ्या दिवशी अनेक पेट्रोल पंप कोरडे ठाक असल्याचं समोर आलंय। वाशिम शहर, कारंजा, मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव, मानोरा तालुक्यात पेट्रोल डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय। खरीप हंगामासाठी मशागतीचं काम सुरू झालंय, पण वापरात येणाऱ्या यंत्रसामग्रीला मोठ्या प्रमाणात डिझेल लागत असल्यानं शेतकरी वर्ग कॅन घेऊन पंपावर पोहोचले। इंधन टंचाईच्या प्रचंड झळा नागरिकांना बसतायत। गेली 8 दिवस झाले शेतकऱ्यासाठी डिझेलच नाही देऊन राहिले। पेट्रोल पंपावरही डिझेल नाही द्यायला लागले, कुठंच डिझेल नाही मिळून राहिलं। आणि शेतीतले कामं आता ऐन तोंडावर आलेलं सीझन आहे। आता 8 दिवसावर पेरणीचा म्हणजे 15 दिवसावर पेरणीचा मोसम चालू होणार आहे आणि डिझेलची परिस्थिती अशी खोळंबलेली आहे। बरं, विषय असा आहे की मालेगाव तालुका असू द्या, वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या रोडवरल्या गाड्या चालू येतात, कोणाची ठेकेदारीची कामं असू द्या, ठेकेदाराला 1000-2,000 लिटर डिझेल द्यायला लागले। आम्हाला शेतकऱ्याला फक्त 1000 रुपये बी 1000 रुपयाचं बी डिझेल नाही देऊन राहिले। शेतकऱ्याच्या कॅनी बी पंपावर लावून देऊन नाही राहिले। रात्री 5 वाजतापासून आलेलं असंच डिझेल भेटेना, काय नाही, या पंपावर हिंड त्या पंपावर हिंड, तरी डिझेल द्यायला तयार नाहीत। कॅने लुटून देतात, भानगडी व्हायल्या तरी द्यायला नाही। तर शेतीचे कामं सगळे रखडलेले आहेत। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की फक्त डिझेल सुरळीत करून द्यावं, शेतकऱ्याला उपलब्ध द्यावं करून, बस एवढीच मागणी आहे। शेतकऱ्यांना डिझेल अवेलेबल करून द्या। तुम्ही चालू गाड्यांना डिझेल जितकं पाहिजे तितके देता, शेतकऱ्यांना काय पाप केलेलं आहे? शेतकऱ्याचा एक विषय असा झालेला आहे, ट्रॅक्टर घेऊन या म्हणतात, ट्रॅक्टर घेऊन यायला इथं नागड्डीमध्ये ट्रॅक्टर बंद पडलेला आहे। मग इथं कसं यायचं? इथं येऊन 1000 रुपयाचं डिझेल न्यायचं, 1000 रुपयाचं डिझेल नेऊन पण तिथं जाऊन ताशी 4 लिटर डिझेल ओढते ट्रॅक्टर 4 लिटर ओढते, 2 घंटे ट्रॅक्टर चालते आणि बंद पडते। मग 1000 रुपयाचं डिझेलमध्ये काय होते? तुम्ही ट्रकवाल्याला याला ट्रक टाकी पॅक करून द्यायला लागले, शेतकऱ्यांनी काय पाप केलं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.